वायगावला चाललो गणपतीचं दर्शन करायला, भेटू रस्त्याने. तर आमच्या सोबत येणार आहे आमचे गडी राहुल, नवीन मेंबर रोहन भाऊ ढेरे, आम्ही तिघं, सुमित भाऊ आणि शुभम भाऊ आहे जे आम्हाला रस्त्यात भेटणार. तर चला भेटू पुढे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे वलगाव मध्ये. वलगावचा जो हा रोड आहे हा सरळ जातो वायगावला. इथनं कमीत कमी 10 किलोमीटर तरी असेलच माझ्या अंदाजी, मला तरी माहिती नाही. पण आता गणपतीचं सीझन असल्यामुळे वायगावला पण खूप गर्दी आहे. जसं तुम्ही बघू शकता वलगाव मधूनच खूप गर्दी आहे. आता मंदिरात गेल्यावर कळेल काय गर्दी आहे काय नाही. तसं आज शनिवार आहे त्यामुळे गर्दी असणं तर साहजिकच आहे. काका कुठे आहे? काका भूक लागली आहे? भूक लागली. अच्छा, फोटो दाखवत आहे. किती मागितलं काय? किती मी टोपले टापले घेऊन मग काकाला आता. तर आता आपण पोहोचलेलो आहे. हे आहे मंदिर. मित्रांनो, तुम्हाला एक आता जुना पुरातन वाडा दाखवतोय. आपण इथे जायची आता परमिशन घेतली आहे. तर आपण बघूया आतमध्ये तो कसा आहे. बघू शकता तुम्ही. हमारी मंडळी बैठेली अंदर. अरे कुंज भाऊ, कुठे चालले तुम्ही? कुठे चालले ट्रॅक्टर घेऊन? बैलबंडी बांधून कुठे चालले तुम्ही? पाणी आणायला चालले काय का फवारणी मारायला चालले वावरात? चला ना जेवायले. तर आज गावामध्ये भंडारा आहे म्हणते यावल्या. तर आपण आता भंडारा जेवायला चाललेलो आहे. तो ये है वो हॉल. अरे इथूनच होतं हे बाय. हे समोर मंदिर आहे. मंदिराकडनं तुम्हाला जेव बडा बडा. मस्तपैकी आपलं आता जेवण झालेलं आहे. हा महाप्रसाद रोज राहतो, म्हणजे गणपती आता तिथपर्यंत आहे 10 दिवस. पूर्ण 10 दिवस आता तो महाप्रसाद राहणार आहे. मस्त जेवण होतं. तर जेवण झालं. वरण भात, कवड्याची भाजी आणि पोळी. एक नंबर जेवण. गुलाबजामुन पण होते, पण ते संपले होते आता. अच्छा, भाडे करू आहे काय? पाय पुरते गे पाय काही एवढं ट्रॅक्टर आहे काहीच चला आवडलं. रोहन तू यायच्यावर बस.
आयडिया देते